नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती। आज आपण आपल्या पश्चिम महाराष्ट्राच्या स्टाईलनं चुलीवरचे झणझणीत अंड्याचं कालवण कसं बनवायचं व्हिडिओमध्ये बघणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। जर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर पटकन चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या। चला अंड्याचं कालवण चुलीवरती बनवायला सुरुवात करूया। बघा इथे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे। तेल छान गरम झाल्यावरती त्याच्यामध्ये 1 वाटीभर आपण बारीक कट करून घेतलेला कांदा टाकलेला आहे। बघा कांदा तेलामध्ये टाकून कांद्याचा छान सोनेरी गुलाबी रंग येईपर्यंत कांदा छान असा परतून घ्यायचा आहे। कांदा छान सोनेरी रंगावरती परतून झाल्यावरती त्याच्यामध्ये बघा एक टोमॅटो पण बारीक कट करून टाकलेला आहे। बघा तेलामध्ये टोमॅटो मऊ होईपर्यंत आपण इथे परतून घेतलेला आहे। व्यवस्थित कांदा टोमॅटो छान परतून झाल्यावरती बघा ही देशी गावठी आपली अंडी आहेत। बघा अंडी आपण फोडून टाकलेली आहेत। बघा उन्हाळ्याच्या दिवसात भाजीला काही नसेल बघा तरी अंड्याचं कालवण अशा पद्धतीने बघा पश्चिम महाराष्ट्रामध्ये आवर्जून हे बनवलं जातं बरं का। अंडी व्यवस्थित बघा तेलामध्ये टाकून अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहेत। अंडी तेलामध्ये टाकल्यावरती बघा आपल्याला सतत उलटण्याने हलवत राहायचं आहे अंड्याला, कारण अंड्याचा जो पांढरा व पिवळा भाग आहे तो कसा एकत्र आणि एकजीव होण्यासाठी। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आपण उलथाण्याने बघा अंडी अशा पद्धतीने फोडून घेत आहे। जो अंड्याचा जाडसर भाग आहे बघा तो आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे बरं का। छानरित्या आपली इथे अंडी व्यवस्थित अशी भाजून झालेली आहे 4 ते 5 मिनिटानंतर। बघा अंडी व्यवस्थित भाजली तर अंड्याचं कालवण चवीला उत्तम लागतं बरं का। त्याच्यामुळे अंड व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। अंड व्यवस्थित परतून झाल्यावरती त्याच्यामध्ये बघा इथे घरगुती घाटी मसाला पण टाकलेला आहे। व्यवस्थित असा मसाला बघा अंड्यामध्ये 1 मिनिटभर छान असा परतून घेऊया। बघा आपल्याला जेवढं अंड्याचं कालवण बनवायचं आहे तेवढं आपल्याला इथे गरम करून पाणी टाकायचं आहे। बघा अंड्याचं कालवण चवीला अप्रतिम होतं बरं का। बघा अंड्याच्या कालवणाला आपण व्यवस्थित पाणी टाकून असं मिक्स करून दिलेलं आहे। अंड्याच्या कालवणामध्ये आता आपण चवीनुसार मीठ सुद्धा टाकून देऊया। बघा अजूनही खेड्यापाड्यामध्ये घरात भाजीला म्हणजे कालवणाला काही नसेल तर टेन्शन घेत नाहीत बरं का। घरच्या आपल्या कोंबडीचे अंडे असतात असं मस्त अंड्याचं फोडून कालवण बनवतात आणि अंड्याचं कालवण बघा चवीला एकच नंबर लागते बरं का। तुम्ही कधी अशा पद्धतीने अंड्याचं कालवण बनवून खाल्लं आहे का ते सुद्धा कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका। आणि बनवलं असेल तर कसं लागते ते सुद्धा कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका बरं का। बघा अंड्याच्या कालवणाला आपली छानशी उकळी आलेली आहे। अंड्याचं कालवण आपण इथे 4 ते 5 मिनिटं हे अंड्याचं कालवण आपण शिजवून घेणार आहे बरं का। मस्त चुलीवरती शिजवलेल्या अंड्याच्या कालवणाची चव वाव अप्रतिमच लागते। तुम्ही एक म्हणता 2 भाकरी नक्कीच खाऊन मोकळे व्हाल, इतकं चविष्ट अंड्याचं कालवण होते। अंड्याचं कालवण आपलं शिजल्यानंतर बघा वरून भरपूर अशी कोथिंबीर टाकून दिलेली आहे। मस्त असं तयार झालेलं आहे आपलं मस्त झणझणीत अंड्याचं कालवण। बघा अंडी फोडून आपण इथे कालवण तयार केलेलं आहे। अजिबात घरात भाजीला काही नसेल तर टेन्शन घ्यायची गरज नाही। असं अंडी फोडायचं आणि कालवण बनवायचं, चवीला एकच नंबर लागते। अंड्याच्या कालवणाला तरी तर बघा कसली आलेली आहे। मस्त रबरबीत आपलं अंडी फोडून अंड्याचं कालवण आपण बनवून तयार केलेलं आहे। अंड्याचं कालवण बनवताना आपण बघा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला म्हणजे घाटी मसाला वापरलेला आहे। हा मसाला बघा कसा बनवायचा हा व्हिडिओ खाली त्रिकोणामध्ये देते, तुम्ही नक्कीच जाऊन पहा। सविस्तरपणे हा मसाल्याची रेसिपी मी शेअर केलेली आहे। चला तर मग जाता जाता गावरान चवीचं झणझणीत अंडी फोडून बनवलेलं अंड्याचं कालवण कसं झालेलं आहे कमेंट्समध्ये सांगा। बाय।